विरघळतंय का बघा, का राहिले का यात, काही राहिलेलं नाहीये. असे ह्युमिक ऍसिड वापरा की जेणेकरून त्याचं आपलं वाया जाणार नाही. दाणेदार मोठं झाड असतं, गोळ्या असतात, ते घेऊ नका, ते विरघळत नाहीये, ड्रीपमध्ये अडकतात. असं बऱ्याच ठिकाणी होतंय. तुम्ही रुमालातून धोतरातून गाळून बघा ह्युमिक ऍसिड कधीतरी ही करून, तर ते होत नाही शक्यतो. तर हे आता ह्या प्रकारची जी खतं आहे ती तुम्हाला शेगावचं सांगोलेकर दुकान माहिती आहे. काल सरपंच साहेबांनी 1.5 किलो आणलं ह्युमिक ऍसिड, माझ्यासमोरच घेतली तिने, काल फोटो पण काढलाय त्यांचा ती घेताना. असं वापरा. तुमची डाळिंब जर का लहानपासून मोठी पांढरी मुळी आधी वाढवा. जोपर्यंत मुळी चांगली होत नाही तोपर्यंत झाड तुमचं वर चांगलं होत नाही. मुळीनं भरपूर अन्न जमिनीतून घेतलं पाहिजे, मुळ्या फुटल्या पाहिजेत, पांढरी मुळीनं चाल केली पाहिजे, तर ती अन्नद्रव्य घेऊन वर सोडणार आहे. आणि ह्या प्रकारे त्या झाडाचं काम होत असतं मुळापासून फळापर्यंत. सांगोलेकरचं दुकान आहे, अतुल कृषी केंद्र नाही का, त्यांच्या दुकानामध्ये ह्या प्रकारचे औषधं तिथं विक्रीला आहेत. सरपंचांनी काल तिथनं हा डबा आहे, ते अर्धा किलो, 1.5 किलो, 4 किलो मध्ये मिळतो. सर्वसाधारणपणे तुम्ही माल धराच्या आधी जर का स्टार्टला लागलं तर अर्धा किलो एकराला पुरेसं होतं. माल लागल्यानंतर कळी सेटिंग झाली, कळी सेटिंग नंतर 21 ते 28 दिवस नंतर 3 वेळा कळी सेटिंग झाल्यानंतर द्यायचं आहे, म्हणजे 90 दिवसापर्यंत. कारण एकदा दिल्यानंतर त्याचा 28 दिवसापर्यंत इफेक्ट होतो, पुन्हा ते स्टॉप घेतं, पुन्हा एकदा दिलं तर ती पुन्हा इफेक्ट होतो. आणि ऐन कळी ज्यावेळी सेटिंग होती, माल फुगायची क्रिया असती, त्यावेळी पांढऱ्या मुळीनं चाल केली तर त्यावेळी अचानक एकदम अन्नद्रव्य वर सोडून माल फुगायला आणि मालाला वजन आलं पाहिजे. तुम्हाला मालाला वजन पाहिजे, वजन आलं तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. मालाला वजन येण्यासाठी तुमची मुळे आधी चांगली पाहिजे. तुमच्या मुळीनं जमिनीतून अन्नद्रव्य वर टाकलं तर माल फुगणार आहे ना. तर ह्या प्रकारे हे रूट ग्रोवर म्हणून आहे, हे ह्युमिक ऍसिड आहे, त्याचं सांगोलेकरच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही वापर करा, प्रयत्न करा. सरपंचाने आणले, त्यांचं 1 महिन्यानं बाग बघा, न वापरलेल्या रानाचं बघा, वापरलेल्या रानाचं बघा. ते सर्वसाधारणपणे 500 झाडाला अर्धा किलो पहिल्यांदा, माल नसेल त्यावेळी, पांढरी मुळी सोडण्यासाठी, पानं वगैरे तयार होण्यासाठी, काडी तयार होण्यासाठी. आणि ज्याला आता सेटिंग व्हायला लागले त्याच्यामध्ये 500 झाडाला पाऊण किलो, 2 एकराला, सर्वसाधारणपणे 2 एकराला पाऊण किलो 2 वेळा, 25 ते 28 दिवसाच्या दरम्यान. आता हे जे खत ते दाखवले हे जमिनीत सोडायचं ड्रिप मधून सोडायचं, आणि ते विरघळत नाही, ते कुठनं आलं, कुठल्या कंपनी? कसं असतं माहितीये का, त्याला काही सोल्युशन असतात. ऐका, कुठल्या कंपनीनं आलं ते सांगतो. कंपनीचं काय नसतं, कंपन्या अनेक कंपन्या असतात, लक्षात आलं का. पण कुणी पावडर फॉर्म मध्ये तयार केलेला आहे, कुणी गोळीमध्ये आहे. गोळीमधले लवकर विरघळत नाही, त्याचा रिझल्ट लगेच येत नाही. डाळिंबाचं सेटिंग झाल्यापासून माल निघेपर्यंत कालावधी किती असतो?